नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सँटी. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहात की पोलीस भरतीसाठी लागणारे काय काय कागदपत्रे आहेत, त्याच्यासाठी कोणती माहिती उपयोगी आहे, ठीक आहे. तर काय काय अटी आहेत, ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत आणि आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पोलीस भरती 2024, ठीक आहे, यासाठी आपण लॉग इन कसं करायचं, ठीक आहे, नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि आपला फॉर्म कसा भरायचा, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे काय अर्ज कधी सुरू झालेला आहे, अर्ज 31 मार्च 2024 पर्यंत बंद होणार आहे, ठीक आहे. 31 मार्चपर्यंत अर्ज हा तुम्हाला भरता येणार आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख आपली आहे 31 मार्च 2024, ठीक आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज आणि ऑनलाईन पेमेंट करू शकता. अर्जासाठी सूचना इथे तुम्हाला भेटून जाईल, ती PDF, जाहिरात आणि महत्त्वाच्या सूचना, ठीक आहे. ह्या सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली आहे, ठीक आहे. अर्जाची सूचना, जाहिरात, महत्त्वाच्या सूचना या सर्व आपण केलेल्या आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला हा युजर इंटरफेस पाहण्यासाठी सर्वात प्रथम 3 डॉटवर क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं, ठीक आहे. तर आपण डेस्कटॉप साईटवर क्लिक केलेला आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला हा फॉर्म सुरळीतपणे भरण्यासाठी फक्त 2च साईटचा तुम्ही किंवा 2च ब्राउझरचा उपयोग केला पाहिजे. एक म्हणजे गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स, ठीक आहे. या 2 ब्राउझरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही सुरळीतपणे फॉर्म भरू शकता, ठीक आहे. तर चला आपण रजिस्ट्रेशन कसे करायचे हे जाणून घेऊया, ठीक आहे. तर सर्वात प्रथम इथे आहे नवीन नोंदणी करा. आपले खाते नसल्यास नवीन नोंदणी करा, ठीक आहे. जर तुम्ही या अगोदर पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे याचा युजरनेम आणि पासवर्ड असेल, ठीक आहे. युजरनेम काय असतो, युजरनेम म्हणजे तुमचा ईमेल ID, ठीक आहे. आणि पासवर्ड जो आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस सेट करायचा आहे, ठीक आहे. तर चला आपण सर्वात प्रथम इथे नवीन नोंदणी करावर क्लिक करूया, ठीक आहे. जर तुमचा पासवर्ड विसरला असेल, तुमच्याकडे अगोदर जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही इथे युजर ID टाकू शकता आणि पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही इथे जाऊन पासवर्ड विसरला असे क्लिक करूया. जर तुमचं युजरनेम विसरला असाल तर युजरनेम तुमचा मेल आहे, ठीक आहे. तरी तुम्ही इथून युजरनेमवर क्लिक करू शकता. तुम्हाला मेसेज येईल, त्याच्यावर तुमचा युजरनेम म्हणजे तुमचा मेल येईल आणि पासवर्ड जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही इथे पासवर्ड पण बदलू शकता. तर सर्वात प्रथम आपण इथे नवीन नोंदणी करा, ठीक आहे. इथे जाऊ नवीन नोंदणी करण्यासाठी, ठीक आहे. इथे काय म्हणले, उमेदवाराची नोंदणी. कृपया आपला ईमेल ID आणि मोबाईल नंबर भविष्यात बदलू नये. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ईमेल ID व मोबाईल नंबरवर पुरवण्यात येईल, ठीक आहे. तर तुम्ही जो इथे मोबाईल नंबर किंवा जो ईमेल ID टाकता तर तो तुम्ही बदलायचा नाही, ठीक आहे. जर तुम्ही हा बदलला तर तुम्हाला ह्या सर्व पोलीस भरतीचे तुम्हाला हॉल तिकीट किंवा तुमचं सेंटर कुठे येत आहे, तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही झालं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या ईमेल ID आणि फोनवर, मोबाईल नंबरवर तुमच्या येऊ शकतात. तर त्यासाठी तुम्ही कृपया करून जो ईमेल ID टाकता तो ईमेल तुम्ही यूज करा आणि तुमचा जो रेग्युलर यूजमध्ये आहे तोच ईमेल तुम्ही देऊ शकता इथे, ठीक आहे. तर चला, मित्राचा युजरनेम, मित्राचा ईमेल ID, मित्राचा मोबाईल नंबर अशा चुका तुम्ही नका करू, ठीक आहे. तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर घ्या आणि स्वतःचा ईमेल ID घ्या, ठीक आहे. तर सर्वात प्रथम आपण युजरनेम म्हणजेच तुमचा ईमेल ID टाकू शकता इथे, ठीक आहे. इथे तुम्ही तुमचा युजरनेम म्हणजेच ईमेल ID टाका. त्यानंतर पासवर्ड, नवीन पासवर्ड, ठीक आहे. तुम्ही इथे तुमचा नवीन पासवर्ड सेट करू शकता. इथे तुमचा युजरनेममध्ये तुमचा मेल टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्डमध्ये काय आहे, तुमचा पासवर्ड, तुम्हाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड ठेवा आणि पासवर्ड इथे कन्फर्म करा. पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर झाल्यावर तुमचं नाव इंग्रजीमध्ये, ठीक आहे. तर तुमचं इथे नाव इंग्रजीमध्ये टाका.
त्याच्यानंतर तुमचं नाव इथे देवनागरी म्हणजे मराठीमध्ये, ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, इथे नाव टाकूया, ठीक आहे. संतोष. ठीक आहे, संतोष उत्तम वाघमारे, ठीक आहे. तर ठीक आहे, पूर्ण नाव देवनागरीमध्ये, ठीक आहे. देवनागरी म्हणजे मराठीमध्ये, ठीक आहे. माझं नाव इथे आलेलं आहे. जर तुमचं नाव ऑटोमॅटिक जर येत नसेल तर तुम्ही इथे गुगल क्रोमवर एक नवीन टॅब ओपन करायचा. इथे टाईप करायचं इंग्लिश टू मराठी, ठीक आहे. इंग्लिश टू मराठी आणि सर्च करायचं. तर तुम्हाला इथे येऊन जाईल इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट. तर इथे तुम्ही टाकू शकता संतोष. तुमचं जो नाव आहे तो टाकायचा आणि ठीक आहे. ठीक आहे, तर इथे तुमचं नाव आलेलं आहे. तर हे नाव तुम्ही इथून कॉपी करायचं, या टॅबवर यायचं, ठीक आहे. तुम्ही इथे नाव पेस्ट करू शकता, ठीक आहे. असं पण तुम्ही नाव पेस्ट करू शकता, ठीक आहे, जर तुमचं नाव इथे येत नसेल तर, ठीक आहे. त्यानंतर आपण इथे जेंडर आपला कोणता आहे, मेल, ठीक आहे. मेल फिमेल काय आहे तो जेंडर तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. आणि तुमचा इथे आधार नंबर, ठीक आहे, तुमचा जो काही 12 अंकी आधार नंबर आहे तो इथे टाईप करायचा, ठीक आहे. तर आधार नंबर टाकायचा. आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन, मी सगळं इन्स्ट्रक्शन बरोबर वाचलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा हा कॅप्चा फिल करायचा, आणि त्याच्यानंतर इथे रजिस्टर करायचं, ठीक आहे. तर माझं अगोदरच रजिस्ट्रेशन आहे, त्यामुळं मी हा फॉर्म पूर्ण फिल केलेला नाही आहे. तुमचं रजिस्ट्रेशन नवीन असेल तर तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल, त्यामध्ये तुमचा यूजर आय डी येईल, ठीक आहे. तर तुमच्याकडे तुमचा यूजर आय डी आलेला आहे, ठीक आहे. यूजर आय डी आला, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे. यूजर आय डी आल्यानंतर तुम्हाला तो यूजर आय डी तुमचा इथे टाकायचा आहे, ठीक आहे. यूजर आय डी आणि पासवर्ड जो तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा. त्याच्यानंतर हा कॅप्चा फिल करायचा, EF3EE6A, ठीक आहे. हा कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इन करायचं. पासवर्ड फॉरगेट करावं लागेल, ठीक आहे. पासवर्ड बदला, आपण पासवर्ड चेंज करूया. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ठीक आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येऊन जाईल, गेट OTP, ठीक आहे. OTP केला, OTP येऊन जाईल. OTP तुम्ही इथे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड आणि तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे, ठीक आहे. आपण OTP घेऊ, फिल करू. ठीक आहे, 6AC18, ठीक आहे. मोबाईलवर जर OTP येत नसेल तर तुम्ही ईमेल ID पण टाकू शकता, ठीक आहे. तर ईमेल ID वैध असेल तर रिसेट पासवर्डचा दुवा त्यावर पाठवला आहे, म्हणजे तुमच्या ईमेल IDवर पासवर्ड रिसेटचा ऑप्शन आलेला आहे, ठीक आहे. तर चेक करू आपण ईमेल IDवर. थैंक्स फॉर वॉचिंग। अगर वीडियो आपको अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए और वीडियो को अपने फ्रेंड्स के साथ शेयर कीजिए। ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये वीडियो पहुंचना चाहिए।